रायगडच्या अंबा नदी जोरदार प्रवाह सुरू, नदीची पाणी पातळी 7.40 मीटरवर पोहोचली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा भागात जोरदार पाऊस, धडगाव तालुक्यातील केलापाणी गावात पेरणी केलेली भात शेती वाहून गेली। शेतकरी खुमान वसवे यांचं मोठं नुकसान। उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ। चंद्रभागेतील ब्रिटिशकालीन दगडी पूल, अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली। नाशिकमधील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर धबधबा प्रवाहित। गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची नयनरम्य दृश्य। सोलापुरात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात। पावसामुळे पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। मुक्ताईनगर तालुक्यात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, बळीराजावरील दुबार पेरणीचं संकट टळलं। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जळगावमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप। जून महिन्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या। पेरण्यांसाठी दमदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा। नाशिकच्या रामकुंडाजवळ सुरक्षा रक्षक असताना पुराच्या पाण्यात स्टंटबाजी। गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढवल्याने पाण्याच्या पातळीत वाढ। नागरिकांची गर्दी तर हुल्लडबाजांची पुराच्या पाण्यात मस्ती। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सकाळपासून जिल्ह्यात सरींवर सरी, सर्वच नद्या सध्या दुथडी भरून। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 53 मिलीमीटर पाऊस। पालघरमधील मासवणच्या सूर्या नदीत बंद पडलेली हाऊसबोट लंगर तुटल्याने अडकली। हाऊसबोट खासगी मालकाची असल्याची माहिती। पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागला। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पर्यटन स्थळांवर हुल्लडबाज पर्यटकांवर वचक राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिकमधील सुरगाण्याच्या भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। जायकवाडी धरणात 11,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 5% वाढ। सध्या जायकवाडी धरणात 34.94% एवढा पाणीसाठा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलं। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर, 24 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने होते वाढ। रायगडमधील उन्नई धरणाचे 2 दरवाजे उघडले। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने उन्नई धरणाची पातळी 94.82 मीटरवर, तर कुंडलिका नदीची पाणी पातळी 23.50 मीटरवर पोहोचली। ठाणे महापालिकेच्या मालकीचं बदलापुरातील बारवी धरण 50% भरलं। धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी। धरणात मागील वर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा। सिंधुदुर्गच्या कर्ली नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू। कॉजवेवरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार वाहून गेला। पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील डोल्हारी बुद्रुक ग्रामपंचायतीमधील कमकुवत बांबूच्या पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास, तर 3 पाड्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला। खडकीपाडा, बहारतपाडा, ठाकरपाड्यातील ग्रामस्थांचा संपर्क तुटला। सिंधुदुर्गमध्ये कुडाळ माणगाव खोऱ्यातील कॉजवेवरून 2 युवक वाहून गेल्याची घटना। एकाला वाचवण्यात यश। अमित धुरी नावाच्या बेपत्ता युवकाचा शोध सुरू। पालघर जिल्ह्यातील वाडा वाशिंद मार्गावरील सावरोली गावानजीक पूल कमकुवत। अवजड वाहनांना बंदीचा फलक लावला। 30 वर्ष जुन्या पुलाला तडे गेल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। बेडच्या आष्टीमध्ये मनरेगाच्या कामांमुळे झालेला अनियमिततेचा आरोप होतोय। कानडी ग्रामस्थांचे पंचायत समिती समोर उपोषण सुरू। अकोल्यातल्या पातूरजवळ ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात। ट्रकची ऑटोला जोरात धडक। अपघातात ऑटो रिक्षामधील 2 जागीच ठार, 4 प्रवासी गंभीर जखमी। सोलापुरातील धोत्री ते मुस्ती गावादरम्यान दुचाकी आणि डंपरमध्ये भीषण अपघात। अपघातात दुचाकीवरील 3घांचा जागीच मृत्यू। पोलीस तपास सुरू। पुण्यातील आंबे हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून पुरुष आणि मुलीने आत्महत्या केल्याचा संशय। दोघांचेही मृतदेह दरीत आढळले। मृत पुरुषाचं नाव रामचंद्र पारधी असल्याचं समोर, तर मृत मुलगी जुन्नरच्या आंबोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर। गोंदियात धान खरेदीची मुदत संपण्यास अवघे 6 दिवस शिल्लक। शासन धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देणार का, याकडे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं लक्ष। कराड शहरातील भरवस्तीत आलेल्या होलसेल दुकानाला मध्यरात्री भीषण आग। गोळ्या बिस्किटांच्या गोडाऊनला आग लागलेले आगीत साहित्य पूर्णपणे जळून खाक। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान।
सोलापूरच्या करमाळ्यातील आदिनाथ कारखान्यात चोरीचा प्रयत्न, धातूच्या कॉईल चोरी करण्याचा प्रयत्न, चोरी करताना लागलेल्या आगीत कोजनरेशन यंत्रणेतील मोठं नुकसान. ठाण्याच्या दिवा प्रभाग समितीमध्ये 17 इमारतींपैकी 13 अनधिकृत इमारतींवर कारवाई, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई. महिला सरपंच असल्याने विकास कामात खोडा घातल्याचा आरोप, पाली येथील सरपंच मंजुषा नवलेंनी पालकमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली. 10वीचा निकाल लागून महिना उलटला तरी 11वीचे प्रवेश प्रक्रिया रखडली. विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण, विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्याची मागणी. भाजप आमदार संजय कुटेंच्या वाहन चालकांचा मृत्यू प्रकरणाची बातमी, पंकज देशमुखांच्या मृत्यूमागे राजकीय हात, पत्नी सुनीता देशमुख यांचा आरोप. सीआयडी चौकशीची मागणीची सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. पुण्याच्या राजगुरुनगर शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने महिला आक्रमक, संतप्त महिलांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव. जेजुरीत वैष्णव भक्तांचा मिलाफ, भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचं स्वागत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जेजुरीत आगमन, जेजुरी नगरीत भंडारा लावून वारकऱ्यांचं स्वागत. नाशिकच्या लासलगावमध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात नाफेडकडून कांदा खरेदी. सोसाळे 1600 ते 1700 खरेदी तर असताना 300 ते 400 रुपयांनी नाफेडकडून क्विंटलला कमी दर. पुण्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो बाजारात 21,000 टोमॅटोच्या क्रेटची आवक. व्यापाऱ्यांकडून प्रतवारीनुसार टोमॅटोला 5 ते 15 रुपयांपर्यंत दर दिला. बुलढाणा जिल्ह्यात खरीपाच्या फक्त 35% पेरण्या. शेगाव, संग्रामपूर, लोणारसह इतर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. देऊळगाव राजा परिसरातील तलाव अद्याप कोरडेच. पश्चिम विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्यापासून आतापर्यंत केवळ 27% पेरणी. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 32% पेरणी. शेतकऱ्यांकडून कापूस, सोयाबीन, तुरीची पेरणी. जालन्यातील बदनापूर तालुक्यात पावसाची विश्रांती. खरीप हंगामातील कपाशीच्या आंतरमशागतीला वेग, मात्र पावसाने दांडी मारल्यामुळे उर्वरित पेरण्या खोळंबल्या. परभणी जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाची दडी, पेरण्या खोळंबल्याने शेतकरी हवालदिल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरुस्ती सुरू. चौथरा खचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला होता. परळी तालुक्यात 30% पेरण्या पूर्ण, मात्र 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात. दुबार पेरणीचं संकट, अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीनची लागवड. रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत 723 मिलीमीटर पावसाची नोंद. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. बळीराजा भात शेतीच्या कामांमध्ये व्यस्त. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाचे बोगस पास घेऊन आलेल्या 7 भाविकांना कर्मचाऱ्यांनी पकडलं. एकाच नंबरच्या पासवर फोटो आणि नाव बदलून आल्याचे निदर्शनास. पुण्यातील पानशेत धरणाच्या बांजळवाडी सांडव्यावरील पुलाची दुरावस्था. 77 वर्ष जुना आहे हा पूल. स्थानिक नागरिकांकडून पुलाच्या डागडुजीची मागणी. मावळा जवान संघटनेचा आंदोलनाचाही इशारा. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध. तुळजापूर तालुक्यातील वानेवाडीत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेळगावात शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक. शेळगावात आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावलं. जळगावच्या भडगाव तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण. भडगाव पोलिसात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. एकाच अटक. महसूल कर्मचाऱ्यात भीतीचं वातावरण. अकोल्यात रिमझिम पावसाची हजेरी. पुढील 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज. वातावरणात गारवा निर्माण. परभणीमध्ये ट्रॅक्टरचा 1 हप्ता थकल्याने जप्त केलेला ट्रॅक्टर सोडत नसल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ. खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात फाशी घेण्याचा प्रयत्न. पुण्याच्या कासारसाई धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पावसाच्या परिस्थितीनुसार विसर्ग जास्त करण्यात येणार. नदीपात्रात कोणीही न उतरण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर मधोमध झाड असल्याने अपघाताची शक्यता. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही बॅरिकेड अथवा कठडा नाही. मे महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. या उन्हाळ कांद्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचं आर्थिक गणित अवलंबून असतं. त्यामुळे लवकरात लवकर भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांना आशा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप.
प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांचा सामाजिक उपक्रम.